नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आ न्यू व्लॉग. तर हा आपला व्लॉग आहे थोडासा हिस्टॉरिक म्हणजे असं म्हणता येईल की थोडेसे मंदिर विजिट करतो आपण आणि थोड्याशा हिस्टॉरिक प्लेसेस विजिट करतो आपण. थांबा जरा मी एक झोक्यावर बसतो. तर आपला हा व्लॉग आहे साताऱ्याबद्दल. सातारा म्हणजे प्रॉपर सातारा नाही, पण साताऱ्याच्या अलीकडे लिंब नावाचं एक गाव आहे आणि त्या लिंबात आहेत 12 मोटाची विहीर म्हणून एक जागा. आणि नेक्स्ट आहे ते आहे अरे नावं लक्षातच येत नाही माझ्या. माहुरीचे मंदिर. तर माहुरी एक अशी जागा आहे की जिकडे खूप सारे मंदिर आहेत आणि ते डायरेक्ट म्हणजे असं आहे की नदी आहे आणि त्या नदीच्या घाटामध्ये सगळे घाटाच्या शेजारी मंदिर बांधलेले आहेत. घाट म्हणजे ते आपले जे पायऱ्यांचे घाट असतात जे नदीत उतरतात, फॉर एक्झाम्पल ते संगम टाईप्स तसं आहे. अँड करंटली आम्ही राहतो आहे माझ्या भाच्याच्या घरी, तनुष माझा भाचा. सो इट्स लाईक अ ओल्ड होम विच दे हॅव बिल्ट इन टू अ रिसॉर्ट आणि खूप ऑथेंटिक आहे एकदम. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सोडतो तुमच्यासाठी, जर तुम्हाला कधी वाटलंच की तुम्ही वाईला यावं. बाय द वे आम्ही आत्ता वाईमध्ये, तर वाईला यावं आणि वाईला राहावं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अरे आले पाटेश्वर मंदिराच्या इथे. आता इथे पाटेश्वर लेण्यासुद्धा आहेत, केव्ह, आणि पाटेश्वरचं मंदिर आहे, त्याची टूर मी करतोच तुम्हाला. तू एकटा असशील तर जास्त चांगलं आहे. चालूच आहे. इकडे ऑलमोस्ट शॉर्ट ट्रेक करायला लागतो साताऱ्यापासून मेन. चालत जावं लागतं. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि साताऱ्यापासून किती रे करण? साताऱ्यापासून 9 किलोमीटर. ओके, साताऱ्यापासून 9 किलोमीटर. तरी बरेच चालत आलो रे आपण. तर मी तिकडे जाऊन एक व्ह्यू घेतो. एक लक्षात ठेवा, कधी तुम्ही आले पाटेश्वरला तयारी सकट या, कारण की त्या एकदम जिथे गाडी लागते तिकडनं ऑलमोस्ट 2 किलोमीटर हाईक करावं लागतं. हाईक नाही, प्रॉपर ट्रेकच दिसतोय आम्हाला. तर ती काळजी बाळगा. तर आम्ही असं ऐकलं इथे जे पाटेश्वर मंदिर आहे तिथे जे बाबा आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे ते फालतू टाइमपास करणाऱ्या मुलांना ते हाकलतात. त्यामुळे आम्हाला तिथे वी हॅव टू बी व्हेरी प्रेझेंटेबल. फालतू टाइमपास कळतं ना तुम्हाला. पाणी तो असतो फालतू टाइमपास. लास्ट आमच्या लोकेशनला पोचलेलं आहे. तर खूप सुंदर असं देवस्थान आहे, तुम्ही बघू शकता. इकडे मंदिर आहे आणि इथे प्रॉपर तळं आहे जिकडे कमळ आली आहेत मस्तपैकी. पाटेश्वर नंतरचा आपला नेक्स्ट स्टॉप आहे माहुरी. तर आत्ता आपण बघायला आलो आहे माहुरीचं फेमस मंदिर, सोमेश्वर मंदिर. आणि खूप जुनं आहे ते मंदिर, 200-250 वर्षांपूर्वीचं आहे. तिकडे जाऊन जरा क्लोजअप दाखवतो तुम्हाला.
हे मंदिर सध्या तरी बंद आहे, पण इकडचं वातावरण खूप निसर्गरम्य आहे आणि तुम्ही बघू शकता हे इथे घाटही दिसतो आहे आणि मागचा सुंदर लँडस्केप. पलीकडं ते चालून जाता येईल का? पाण्याचं कसं आहे काय त्याच्यावर मला विकल्प बरं, नाही तर मग गाडी घेऊन जावं. अनुभव आहे. हां, वळसा घालून. बरं, चालेल, धन्यवाद. पण आलो आहे क्षेत्र माहुरीला. हे आहे मागे रामेश्वरम मंदिर, जर तुम्हाला दिसत असेल आय होप ह्याच्यामध्ये. आणि ही जी नदी आहे वेण्णा, तर हा एक संगम आहे इथे. इथं वेण्णा आणि कृष्णा बघू शकता. ही मागे जी आहे ती वेण्णा आणि ती कृष्णा त्या साईडने येते इकडनं, पण करंटली तिला पाणी नाही आहे. इतका पाऊस होऊन पण पाणी नाही, काय माहिती कसं काय, पण आहे सिनिक आहे, विजिट करण्यासारखं आहे. आपल्याला इथे आपले फ्रेंड मिळालेत, शुभम नाव त्यांचं. एक नवीन सबस्क्रायबर वाढलाय माझा. नमस्कार मित्रांनो, मी शुभम. आता यांनीच आम्हाला एक चांगली आयडिया दिली आहे. तिकडे एक श्रीराम मंदिर आहे, तिकडनं मागच्या साईडनी जाऊन मंदिराच्या वर जाता येतं. तिकडनं खूप चांगला व्ह्यू मिळतो. तर बघू, तुम्हाला दाखवतोच मी. संगम माऊली नंतरचा प्रवास आहे आमचा मानसला. तुम्ही बघू शकता सुंदर अशी स्पेशल चिकन थाळी तनुषने आणल्या आम्हाला इकडे. थँक्स तनुष. आता झाली आपली पेटपूजा, म्हणजे सगळ्या देवांची पूजा केल्यानंतर सर्वात जास्त इम्पॉर्टंट होती पेटपूजा, ती गेली आम्ही. हे ॲम्बियन्स खूप बाप इथलं. ते आमचा नेक्स्ट स्पॉट आहे. अंधार होत आला आहे फार. 12 मोठ्याची विहीर. तर तुम्ही बघू शकता मागे एक जोडपं आहे ज्यांची चालू आहे फोटोशूट, आणि ही विहीर बघा. गुड मॉर्निंग गाईज. हा आपला नेक्स्ट स्पॉट आहे. तर हा घाट दिसतो तुम्हाला, याला म्हणतात मेनवलीचा घाट. आणि ते जे मागे मंदिर आहे ते शंकराचं आहे. आणि ह्या घाटची अशी खासियत आहे, इकडे सगळे मूवीजची शूटिंग होते, लोक इथे फोटोग्राफी करायला येतात. कॅनव्हास खूप भारी आहे तिकडचे. इकडे सिंगम मूवीची शूटिंग झाली होती. पाण्यातनं जेव्हा सिंगम बाहेर येतो इकडून, म्हणजे अजय देवगण, तर हा सीन आहे. वाईच्या सगळ्या आतल्या गल्ल्या आणि सगळी छोटी मंदिरं फिरायला आलो, कारण आपल्याला आपला नेक्स्ट स्टॉप महागणपती मंदिर. बघू शकता तुम्ही मागे. हा गणपती बघितल्यानंतर आपलं त्याचं शेजारचं मंदिर महादेवाचं आहे. जागा समराईज करायची म्हणलं तर खूप प्रसन्न वातावरण इकडे, आणि इकडचा क्राऊड वगैरे सगळे चांगल्या मनाने गणपतीचं दर्शन घ्यायला येतात. मोस्टली महाबळेश्वरला जाणारं जे पब्लिक असतं ते महागणपतीचं दर्शन करून नक्कीच जातं. आणि नुसतं मंदिर नाही, पण हे जे शेजारी जो घाट आहे हा घाटसुद्धा एकदम प्लीजंट वाटतो. एकदम असं एक हॅपी वाईब येते इकडनं. तुम्ही नक्की या इकडे, जर कोणी विजिट केलं नसेल अजूनपर्यंत. माझी तर ही 3री-4थी वेळ आहे, पण तुमची बघा, नेक्स्ट टाईम नक्की या जर महाबळेश्वरला जात असाल इकडे तर. झालं असं की मी एकटा
टाईमपास करतो आहे गणपती मंदिराच्या घाटावर. करण गेल्या मला सोडून त्याच्या एका ओळखीच्या मोने काकांना भेटायला. ते पण एक हिस्टोरियन आहेत एक टाईपचे. तर झाला 1 तास त्याला आला तर नाही आहे परत तो. तनुष आणि सोनू घरी आराम करत आहेत. बोर व्हायला लागला आता. मस्तपैकी झोकासुद्धा आहे इकडे तनुषच्या घरी. तर मंडळी आमची बसली तिकडे चहा कॉफी मारत. आमचं नेक्स्ट स्पॉट नागेवाडी डॅम. खूप सुंदर दृश्य आहे इकडनं. म्हणजे इकडे पब्लिकही नाही. जेमतेम 10 ते 15 जण आहेत टोटल. वाईपासनं 12 किलोमीटर लांब. छोटा डॅम आहे तसा, इतका मोठा नाही आहे. रिझर्वायर म्हणू शकता तुम्ही. पण छान जागा आहे ही विजिट करायला. खूप अशा गोड पद्धतीने आता आपल्या ट्रिपचं अंत होत आहे. गोड पद्धतीने म्हणजे आता आम्ही आलो मॅप्रोला निघायच्या आधी. आणि इथे आम्ही स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि तो चीज क्लासिक सँडविच जो फेमस आहे तिकडचा खाल्ला आहे. आणि प्लस हे आहे गिफ्ट कोणासाठी तरी. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.